नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात मराठी मनोरंजन विश्वातील आजच्या काही मोठ्या बातम्या। अभिनेत्री पूजा सावंतच्या कुटुंबात दोन नवीन पाहुणे दाखल झाले आहेत। हे पाहुणे दुसरे तिसरे कोणी नसून श्वानांची दोन पिल्ले आहेत। पूजाने या श्वानांच्या पिल्लांबरोबरचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलाय। हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, कुटुंबात नवीन सदस्यांचं स्वागत, दत्तक घ्या, विकत घेऊ नका, भेटा आमच्या बंटी आणि बबलीला। पूजाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाली आहे। लोकप्रिय मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरातून 6 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत। 28 डिसेंबर रोजी नेहा पेंडसेचा पती शार्दुल सिंग बायस याला 4 वर्षापूर्वी लग्नात भेट म्हणून मिळालेले सोन्याचे ब्रेसलेट आणि हिऱ्याने घडवलेली अंगठी हरवली आहे। घरात काम करणाऱ्या नोकरावर चोरीचा संशय आहे, त्यामुळे बायस यांच्या ड्रायव्हरनं पोलिसात FIR दाखल केली आहे। लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोणला तू मुलांबद्दल काही विचार किंवा प्लॅनिंग करते का असं विचारलं गेलं। त्यावर उत्तर देताना दीपिका म्हणाली, अर्थातच रणवीर आणि मला लहान मुलं खूप आवडतात। आमच्या स्वतःच्या कुटुंबाची सुरुवात कधीपासून करू शकू याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत। सुख म्हणजे नक्की काय असतं या लोकप्रिय मालिकेत शालिनीची पुन्हा एकदा एंट्री झाली आहे। मात्र मालिकेचा प्रोमो समोर येताच शालिनी चांगली ट्रोल झाली आहे। याचं कारण आहे तिचं वय। 25 वर्षानंतरही शालिनी जशीच्या तशी दिसत आहे। तिच्या वयात काहीच बदल झालेला नाही, उलट ती जास्त तरुण दिसत आहे। म्हणजे नित्याचा पुनर्जन्म घेऊन 25 वर्ष आणि आधीची किमान 30 वर्ष अशी मोजून आता शालिनी 55 वर्षाची असायला हवी होती। मात्र ती तर नित्यापेक्षाही तरुण दिसत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे। यावरून अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय। कलर्स मराठीवरील लोकप्रिय रमा राघव या मालिकेत अश्विनी ही खलनायिकेची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री सोनल पवारनं अचानक मालिकेतून एक्झिट घेतली आहे। नुकतीच लग्नबंधनात अडकल्यामुळं तिनं ही मालिका सोडल्याची माहिती मिळतेय। गेल्या 3 ते 4 भागांपासून रमा राघव मालिकेत अश्विनीच्या भूमिकेसाठी एका नव्या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच व्हायरल बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।